मुंबईमधल्या 36 पैकी 23 जागांचा महाविकास आघाडीमधला तिढा हा सुटल्याचं कळतंय। ठाकरेंची शिवसेना 13 जागांवरती, काँग्रेस 8 जागांवरती आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये 1 जागा लढवणार आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाच्या वाट्याला 1 जागा देण्यात आली आहे। आणि याविषयी बोलूयात, राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राजू, 36 पैकी 23 जागांच्या संदर्भातला तिढा सुटलाय। यावेळी पाहतो आपण विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। काल परवा सुद्धा बैठक झालेली पाहायला मिळते। मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात सुद्धा 3 आतापर्यंत बैठका पार पडलेल्या आहेत आणि एकूण मुंबईमध्ये 36 विधानसभा आहे आणि 36 विधानसभापैकी 23 जागांवरती जे आहे ते महाविकास आघाडीचं एकमत झालेलं आहे। त्यातली जर आपण आकडेवारी पाहिली तर शिवसेना ठाकरे गटाच्या 13 जागा, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 1 आणि समाजवादी 1 ह्या 23 जागांवरती जे आहे ते एकमत झालेलं आहे आणि उरलेल्या ज्या काही जागा आहेत 13 जवळपास याच्यावरती एकमत होणं बाकी आहे। त्यामध्ये सुद्धा आता पुढच्या मीटिंगांमध्ये स्पष्टता येईल। ज्या जागांवरती एकमत झालेलं आहे त्या जर जागा पाहिल्या आपण तर घाटकोपर पूर्वची जागा जी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडली जाणार आहे। त्या ठिकाणी राखी जाधव ज्या त्यांच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्या इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी ती जागा राष्ट्रवादीने मागून घेतलेली आहे। त्यासोबत आपण पाहतोय की शिवाजीनगरची जागा जी आहे ती समाजवादी पार्टीला देण्यात आलेली आहे। अबू आझमी तिथं सिटिंग आमदार आहेत आणि त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत आपण पाहतोय शिवसेनेच्या वाटेची जागा जर पाहिल्या तर विक्रोळी आहे, भांडू पश्चिम आहे, त्याचसोबत आपण पाहतोय दिंडोशी आहे, अंधेरी पूर्व आहे, चेंबूर असेल, कलिना असेल, वरळी असेल, शिवडी ह्या आतापर्यंत ज्या आहेत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या आहेत। आणि काँग्रेसच्या वाट्याला जर जागा पाहिल्या आपण तर मालाड पश्चिम विधानसभा आहे, धारावी विधानसभा आहे, मुंबादेवी आहे, वांद्रे पश्चिम आहे, चांदिवली आहे आणि कांदिवली आहे ह्या काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंत जागा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र वांद्रे पूर्वची जागा आहे ती जरी आता काँग्रेसकडे असली तरी ती मोठी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे, कारण त्या जागेवरती काँग्रेसने क्लेम केलेला आहे आणि सोबतच त्या ठिकाणी पाहतोय आपण की ठाकरे गटाने सुद्धा क्लेम केलेला आहे जर चांदिवली सोडायची असेल तर वांद्रे पूर्व जे आहे ती आम्हाला पाहिजे अशा प्रकारचा जो दावा आहे तो शिवसेना ठाकरे गटाचा आहे। त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत 23 जागांवरचा जो आहे राजू, त्यामुळे 23 जागांचा प्रश्न तर सध्या सुटलेला आहे। उरलेल्या 13 जागा नेमक्या कुणाच्या खात्यात जातात हे बघणं सुद्धा उत्सुकतेचं असेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।